नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आधी मोठ्या उत्साहात शिवसेना फोडून उद्धव ठाकरे यांना जागा देऊन 40 आमदार भाजपासोबत गेले. म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यांना घेऊन गेले. भाजपला काय हो, त्यांना शिवसेना फोडायचीच होती, संपवायचीच होती. आता असं कुणी कोणाला संपवून कोण संपत नसतो आणि आता ते दिसूनही आलेलं आहे. पण सत्तेचा हव्यास माणसाला काहीही करायला लावतो. त्या राजकारणातल्या मंडळींना ही सत्तेचा हव्यास म्हणजे एक वेगळी नशा असते आणि हा हव्यास माणसाच्या हातून काहीही घडवून घेतो, काहीही करून घेतो. आता एकनाथ शिंदे यांनी तेच केलं. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, सोबतच्या काहींना मंत्रिपदही मिळाली, पण बाकीचे अजूनही वेटिंगवर आहेत, वेटिंगवर राहिले आहेत आणि आता त्यांच्या पदरी काही फारसं पडेल असं काही दिसत नाही. गद्दारीचा शिक्का मात्र कपाळावर बसला, तो कधीही पुसला जाणार नाही. आमचीच शिवसेना खरी, आमचीच राष्ट्रवादी खरी असं काही बोलणाऱ्यांना जनतेनं सांगून टाकलं आहे लोकसभा निवडणुकीत कोण नकली आहे आणि कोण असली आहे. लोकसभा निवडणुकीत या सगळ्या गोष्टीवर शिक्कामोर्तब तर झालेलंच आहे. अहो शेवटी राजकारणात सगळ्यात मोठं न्यायालय तर जनतेचंच असतं ना, आणि इथं जनतेनं जो निकाल दिलेला आहे तो आपल्यासमोर आहे. गद्दारीचा शिक्का बसलेले आता घाबरलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत आपलं कसं होणार, निवडणुकीत उमेदवारी तरी मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न त्यांना आता सतावत आहेत. त्यातील अनेक जण परत जाण्यासाठी उत्सुक आहेत असंही सांगितलं जात आहे. अहो जाणारे लाख उत्सुक असतील हो, पण त्यांना पुन्हा पक्षात घेणारे तयार असायला नकोत का? अहो शरद पवार यांनी तरी सांगितलं तर आहे, परत घेऊ पण सरसकट नाही. उद्धव ठाकरे यांनी देखील तशीच भूमिका घेतलेली आहे. पक्ष सोडून गेल्यावर ज्यांनी कोणी बेताल बडबड केली त्यांच्यासाठी मात्र मातोश्रीची दारं बंद झाली आहेत असं ठणकावून सांगितलं आहे उद्धव ठाकरे यांनी. आता अशा परिस्थितीत एक आमदार ठाकरे यांच्या दारात गेला आणि आम्हाला पदरात घ्या म्हणाला. ठाकरे म्हणाले बाहेर व्हा. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेतून बाहेर पडलेले एक आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजोरिया यांचाही समावेश होता एकनाथ शिंदेसोबत. त्या बंडात बंड म्हणा, गद्दारी म्हणा, जे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं जे कोणी काय म्हणायचं ते म्हणो, पण त्याच्यामध्ये याचा समावेश होता. या गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजोरिया यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आता हे असं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी या पितापुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिलेला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेसोबत येण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांच्याबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर आता कापले गेले आहेत, हाच संदेश गेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेलेले असताना प्रतिकूल परिस्थितीत देखील पुन्हा 9 जागावर विजय मिळवला. त्यामुळे राज्यात अजूनही उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे हे अगदी स्पष्ट होऊन गेलं. लोकसभेच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा आहे. राज्यात येत्या 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्याचं पाहायला मिळू शकतं. त्यातच या आमदार पितापुत्रांनी पुन्हा मातोश्रीची दारं उघडण्याची विनंती केली, पण अर्थातच त्यांना नकार मिळाला असं सांगितलं जातं. याच्या बातम्याही माध्यमातून झळकल्या. आता प्रवेश मिळतच नाही म्हटल्यावर म्हणजे ते म्हणतात ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आता इथं कसं घडलं आपल्याला माहीत नाही, पण आता प्रवेश मिळतच नाही म्हटल्यावर आम्ही तिथं गेलोच नव्हतो, आम्ही जाणारच नाही वगैरे वगैरे असं सांगितलं जाईल. आणि असं वाटत असतानाच आता हे गेले की नाही, त्यांनी याचना केली की नाही, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला की नाही हे त्या तिघांनाच माहीत. बातम्या मात्र झळकल्या, त्यामुळं खळबळ तर उडाली. शिंदे गटात आणि शिंदे गोटातही या बातम्यांनी धुमाकूळ घातला. काहीशी अस्वस्थताही निर्माण झाली की आता गळतीला सुरुवात झाली की काय.
अखेर गोपी किशन बाजोरिया यांनी यावर आपल्या पद्धतीने आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थातच त्यांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच बरोबर असल्याचं त्यांना सांगावं लागलं। या सर्व प्रकरणी माजी आमदार गोपी किशन बाजोरिया यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलेलं आहे। त्याबरोबरच शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार असल्याचंही बाजोरिया यांनी सांगितलं आहे। अहो, जर काही घडलंच नाही तर मग अचानक या बातम्या बाहेर आल्या तरी कशा? खरं काय खोटं काय ज्याचं त्यांनाच माहीत। चर्चा मात्र झाली, खळबळ मात्र उडाली। चालायचंच राजकारण आहे। यापुढच्या काळात तर अशा प्रकारच्या अनेक घटना आणि धक्कादायक घटनाही पाहाव्या लागणार आहेत। आता विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळं दररोज अशा प्रकारच्या काही ना काही बातम्या आपल्या समोर येणारच आहेत। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती ही आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।